मंत्री भरत गोगावले यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर एका भाषणादरम्यान वादग्रस्त विधान केले। नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत, अनेक भानगडी केल्या, अंगावर केसेस घेतल्या आणि मर्डरही केल्याचं वादग्रस्त विधान गोगावले यांनी केले। यासोबतच पुत्र निलेश राणेंवरही भाष्य केलंय। गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे महायुतीत पुन्हा आखाडाजंगी होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। गोगावलेंच्या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्यात, आपण पाहूयात। नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं। अंगावर केसी घेतला, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालं। हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही। बिरिंगला सांगत ना आम्ही भानगडी करा, आपल्याला जोडून चालायचं, पण त्यांच्या पण काही मंडळी थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे, हा आमचा सल्ला, बाकी काय नाही। ते खरं तर एखादं विधान करताना पाठीपुढचा बिडा ठेवत नाही अशी माझी कल्पना आहे। त्याचबरोबर मी सुद्धा त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि त्यामुळे जे मनात असतं ते ओठात त्यांच्या नेहमीच असतं। काल नारायण बद्दल ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेलं आहे। खरं तर राणेंनी संघटना ह्या अशा गोष्टीतूनच वाढवलेली आहे। फक्त माझा भरत शेट्टींना एवढाच सवाल आहे की तुम्ही काल शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यात आलात, ज्याप्रमाणे राणेंनी मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला, त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मारामारी, खून करून दडपून हा पक्ष वाढवण्याचा संकेत देण्यासाठी आला होता की काय, असा प्रश्न भरत शेट्टींना माझा आहे। बघा, आमच्या राज्यात, आमच्या देशात आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चालतो, बरोबर आहे। संविधानानुसार अशी कुठलीही मर्डर केस सन्मान्य राणे साहेबांवर नाही। हे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत, ते करत राहू शकतात, काही हरकत नाही। तुम्ही काहीतरी त्यांच्या तोंडामध्ये भरू नका। गोगावले असं म्हणाले की सर्वसामान्य शिवसैनिक, सर्वसामान्य बाळासाहेबांचा कार्यकर्ता हा भांडण करून, तंटे करून, सर्वसामान्यांना न्याय देऊन, अंगावर केसेस घेऊन मोठा आलेला असतो आणि खुनासारखे गंभीर आरोप सुद्धा त्यांच्यावर लागलेले असतात। खून करणं आणि खुनाचे आरोप असणं हे वेगवेगळं आहे। त्यांची त्याच्या मागची भावना काय याचा विचार करावा। खुनाच्या आरोपावर अनेक लोकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु नंतर ते निर्दोषत्व सिद्ध होतं। त्यामुळे खुनाचे आरोप असू द्या किंवा मारामारीचे आरोप असू द्या, गुंडगिरीचे आरोप असू द्या, राजकीय पक्षाचे नेते म्हटल्यानंतर त्यांच्यावर जी काही आंदोलनाचे गुन्हे आहेत ते होतच राहतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।